पुणे जिल्ह्यातील 32 पब आणि बार बंद करण्यात आलेले आहेत। जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढलेला आहे आणि यानंतर आता 32 पब आणि बार सध्या बंद करण्यात आले आहेत। पुन्हा एकदा बालाजी यांच्याकडे जाऊयात। बालाजी, काय अपडेट्स आहेत? कारण हा भीषण अपघात झाला, 2 जणांचा मृत्यू झालेला आहे। खरं तर बळीच घेतले गेले या अपघातामुळे आणि त्याच्यानंतर आता ही कारवाई होताना दिसतेय। नक्कीच पुण्यात जे पब आणि बार आहे ते अवैधरित्या रात्री उशिरा सुरू असतात, त्यामुळे असे अपघात होतात आणि त्यामुळेच हे जे पब आणि बार आहे त्यांच्यावर बंद करण्याचा निर्णय पुणे जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांनी घेतलेला आहे। 32 जे बार आहेत आणि पब आहेत ते बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आहेत। या अपघातील कोजी आणि ब्लॅक हे 2 पब आणि बार जे होते ते या अगोदरच उत्पादन शुल्क विभागाने सील केले होते आणि ते कायमचे बंद केले होते। त्यानंतर महानगरपालिकेने कारवाई सुरू केली होती आणि आता जिल्हाधिकाऱ्याने या 32 बार आणि पबला कायमचं बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे। यामिनी, अगदी खरं तर एकूण हे पुणे जिल्ह्यातील असल्याचं कळतंय। पुणे शहरामधला यामध्ये काही समावेश होताना दिसतोय का? कारण ही जी घटना आहे ती शहरामध्ये घडलेली आहे। नाही, पुणे शहरासह ग्रामीण भागात जे पब आणि बार आहेत जे पुण्याच्या आजूबाजूला आहेत, पण त्यांचं जे क्षेत्र आहे ते ग्रामीण भागामध्ये आहे, त्यामुळे ग्रामीणसह शहरातल्या पब आणि बारवर ही कारवाई एकत्रित करण्यात आलेली आहे। अगदी धन्यवाद बालाजी या माहितीसाठी।